ठीक आहे. तो लेन्सबद्दल तुम्ही सगळ्यात जास्त गोंधळ करून टाकतात, लेन्स आणि मिररला एक करून टाकतात, त्यामुळे तुमची चुका होऊ शकतात. ठीक आहे. तर तुम्हाला पक्का लक्षामध्ये ठेवायला पाहिजे की मिरर आणि लेन्समध्ये जरासा फरक आहे, जरासा न म्हणता जरा जास्तच फरक आहे. ठीक आहे. त्या आता गोष्टी आपण समजून घेऊया. तर सगळ्यात आता आपल्याला बघायचं आहे लेन्सबद्दल. आता हे लेन्स नेमकं काय असतं बरं का, तर तुम्हाला दिसायला भेटेल की जो चष्मा आपण वापरतोय, ठीक आहे, जो चष्मा आपल्या डोळ्यांवरती असतोय, तो चष्म्याची आपण बात करूया. एखादी अजून तुम्हाला काय दिसायला भेटतात, ते दुर्बीन वगैरे असतात, राईट का, दुर्बीन. तर दुर्बीनमधून तुम्ही काय करतात, इथून बघितल्यानंतर तुम्हाला ते मोठे मोठे ग्रह वगैरे दिसायला भेटतात. ठीक आहे. किंवा समजा ते ते चोर पोलीस वगैरे जे काही आपण पिक्चरमध्ये बघतो ते आपल्याला दिसायला काय भेटतं बरं का, या दुर्बीनमधून बघितलं की तिकडची वस्तू आपल्याला छोटी वस्तू मोठी दिसायला भेटते. हे सगळ्या गोष्टी कशामुळे घडत असतात, या सगळ्या गोष्टी लेन्समुळे घडतात. तर डोळ्यावरचा चष्मा झाला, दुर्बीन झाली, बरोबर काय, यांच्यामध्ये जे काही आपल्याला लेन्स दिसायला भेटत असते. किंवा बघा हे आपण असं बघतो, हवाला पॉईंट आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये काय असतं बरं का, की जे पुस्तक आहे, पुस्तक वाचायचं असेल ते आपण ती भिंग पकडतो, भिंग ज्याला मराठीत भिंग म्हणतात, ते लेन्स पकडून आपण झूम करून ते वाचू शकतो, बरोबर की नाही. तुम्हाला नंतर पुढे जर बघायला गेलात ते चष्मा, ठीक आहे, चष्मा झाला, नंतर तो वरचा पॉईंट बघितला, नंतर ते वरचा अजून दुर्बीन बघितलं, हे सगळे कशाचे आहेत बरं का, हे सगळे ॲप्लिकेशन जे काही आहेत हे लेन्सचे आहेत. तो लेन्स वापरल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला दिसायला भेटतात. तर डोळ्यावरती चष्मा आहे, ती हातामध्ये पकडलेली ती भिंग होती, ज्याला वाचण्यासाठी वापर करत होतो, किंवा दुर्बीन होती, हे सगळे जे काही या सगळ्यांमध्ये यूज कशाचा केलं गेलेला आहे, लेन्सचा केलेला आहे. त्यामुळे लाईटच्या पुढचा पार्ट जो काही आपल्याला लेन्सच्या व्यवस्थित शिकायचा आहे, राईट. मग तुम्हाला दिसायला भेटेल की बाबा लेन्स जे काही आहे चष्म्यामध्ये वापरतो. चष्म्यामध्ये का वापरतो, काही लोकांना जे काही आहे निकट दृष्टी, दूरदृष्टी यांचा रोग झालेला असतो. तो पुढे जाऊन आईचा एक पॉईंट असतो, त्या आईच्या पॉईंटमध्ये शिकायचं असतं की डोळ्यामध्ये किरणं कुठे येतात, कसे कुठे पडतात, राईट का, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. तर ते लेन्स जे काही आहे आपण लेन्स वापरत असतो. लेन्स का वापरतो बरं का आपण, तर लेन्स जे काही आहे आपण आपल्याला दूरची गोष्ट जवळ दिसायला पाहिजे, जवळची गोष्ट क्लिअर दिसायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी आपण लेन्स वापरत असतो. ती बात ठीक आहे. पुढे जाऊ आता. तो पुढे काय बरं का, आता हे जे काही आहे या पॉईंट तुम्ही माहितीसाठी लक्षात ठेवा, नंतर तो येणारच आहे. काय बरं का, हायपरमेट्रोपिया किंवा त्याला आपण फार साईटनेस म्हणतो, त्यासाठी आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स वापरावी लागते. तुम्ही जर का चष्मा बसवायला जर का गेलात ना, तर चष्म्याच्या ते पावती असते, त्या पावतीवरती ना दोघं लेन्स असतात, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स, अशा पद्धतीने ते लिहिलं असतं तिथं. तर मग तुम्हाला दिसायला भेटेल की जर समजा कॉन्व्हेक्स लेन्सचा नंबर असतो, कॉन्केव्ह लेन्सचा पण नंबर असतो, याचा अर्थ काय बरं का, आपल्याला दूरचं पण आणि जवळचं पण दिसत नाही व्यवस्थित क्लिअरली, असं त्याचा मिनिंग होत असतो. परंतु फार साईटनेस म्हणजे काय बरं का, तो फार साईटनेस म्हणजे तुम्हाला दूरचं लांबचं दिसत नाही, असलं काहीतरी तो पॉईंट असतो. तो बात आपण नंतर जाऊन बघणार आहोत. ठीक. तो डोळ्यांच्या भागमध्ये तो पुन्हा जाऊन तो रिपीट होणारच आहे, त्यामुळे जास्त भरकमी त्यात देत नाही. आता आपल्याला बघायचं आहे लेन्स म्हणजे काय. तो आपण बघितलं यार की लेन्स जो काही आहे, लेन्सचे बरेचसे ॲप्लिकेशन दिसायला भेटत आहेत. तर त्यामुळे लेन्स काय असतं हे शिकणं जरुरी आहे. आता लेन्स काय असतं बरं का, तर लेन्स जे काही आहे एक ट्रान्सपरंट मटेरियल आहे. ट्रान्सपरंट मटेरियल आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ट्रान्सपरंट मटेरियल कोणकोणते असतात बरं का, आपला एअर असतो, वॉटर असतं आणि ग्लास असतं. हे तिघं ट्रान्सपरंट मटेरियल आहे. त्यांच्या ऑप्टिकल डेन्सिटीनुसार जर मी तुम्हाला क्रम लावला तर तुम्हाला तो क्रम पण चांगल्या पद्धतीने लावता येत असतो. आता तुम्ही लेन्स म्हणजे काय बरं का, हे जर बघायला गेलात तर लेन्स काय असतं, ट्रान्सपरंट मटेरियल असतं दॅट बेंड्स द लाईट इन द सम पॅटर्न. लक्षात घ्या, हा जो काही आहे एक ट्रान्सपरंट काय आहे बरं का, एक ट्रान्सपरंट मटेरियल आहे. तर तुम्हाला दिसायला भेटेल मागच्या याच्यामध्ये एअर, वॉटर आणि ग्लास होता, ते पण ट्रान्सपरंट मटेरियल होते. त्यांच्यामध्ये रे जेव्हा पास होती तेव्हा रे पास झाल्यानंतर पण काय होत होते, बेंडिंग होत होती. तो लाईटची बेंडिंग होताना आपल्याला तिथं पण दिसत होती आणि लाईटची बेंडिंग होताना आपल्याला इथं पण दिसायला भेटणार आहे. ठीक आहे. तिथे काय म्हटलं की ट्रान्सपरंट मटेरियल दॅट बेंड द लाईट इन द सम पॅटर्न. तो कोणत्या तरी एका पॅटर्नमध्ये ती लाईट आपली बेंड होताना आपल्याला दिसायला भेटते. तो पर्टिक्युलरली पॅटर्न म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, त्या मागे काय बघितलं आपण की वॉटरमध्ये जेव्हा रे शिरते, तो स्ट्रेट लाईन हवेमधून येणारी पाण्यामध्ये गेल्यानंतर बेंड होते आणि पुन्हा स्ट्रेट पाथ फॉलो करते, बरोबर की. परंतु या ठिकाणी पण तेच घडतोय, तो फिनॉमिना इथं पण तोच घडतोय. तो ट्रान्सपरंट मटेरियल दॅट बेंड द लाईट इन सम पॅटर्न, पण कोणत्या तरी पॅटर्न फॉलो करतोय. तो कोणता तरी पॅटर्न फॉलो करून आपल्याला काय दिसायला भेटते, आपल्या वेगवेगळ्या गोष्टी दिसायला भेटतील. ठीक आहे. तो लेन्स जो काही आहे एक ट्रान्सपरंट मटेरियल आहे आणि याच्यामध्ये आपल्याला रिफ्रॅक्शन दिसायला भेटतं. तो रिफ्रॅक्शनचा पॉईंट आपल्याला दिसायला भेटतो. आता तो काय आहे ते आपण व्यवस्थित बघून घेऊया. तो बघू आता. आता जर बघायला गेलो तर पुढे लेन्सचे दोन प्रकार असतात. तो लेन्सचे दोन प्रकार असतात बरं का. कोणकोणते दोन प्रकार आहेत, एक आहे सिम्पल लेन्स, ठीक आहे. तो एक आहे सिम्पल लेन्स आणि दुसरी आहे कंपाऊंड लेन्स. तो सिम्पल लेन्स आहे आणि कंपाऊंड लेन्स आहे. तो दोन लेन्स जर का समजा तुम्ही एकत्र करत नसणार, दोन किंवा दोनापेक्षा जास्त लेन्स, त्याला कंपाऊंड लेन्स म्हणणार. आणि एक सिंगल लेन्स जी काही असणार आपल्याला त्याला आपण सिम्पल लेन्स म्हणणार आहोत. ठीक आहे. तो सिम्पल लेन्स आपल्याला सिलेबसमध्ये जो काही आपल्याला सिम्पल लेन्स शिकायचा आहे, ठीक आहे. तो काय असतो बरं का, आता सिम्पल लेन्स. सिम्पल लेन्स म्हणजे काय बरं का, की सिम्पल लेन्सचा वन सरफेस जो आहे तो स्पेरिकली समजा हवाला. तुम्हाला बघा अशा पद्धतीने भिंग, तुम्ही चष्म्याचं हे बघा ना, त्या भिंगा अशा दिसायला भेटतात, अशा पद्धतीने असतात त्या भिंगा, बरोबर की नाही. आता सिम्पल भिंगा आणि कंपाऊंड भिंगा असे दोन प्रकार असतात भिंगांच्या. ठीक आहे. तो सिम्पल लेन्स कोणाला म्हणतो बरं का आपण, सिम्पल लेन्स कोणाचा आहे, ज्याचा वन सरफेस जो आहे, एक सरफेस ज्याचा कर्व पाहिजे, दुसरा सरफेस प्लेन असला किंवा कर्व असला काही प्रॉब्लेम नाही, पण एक सरफेस काय असायला पाहिजे, एक सरफेस कर्व असायला पाहिजे. म्हणजे काय बरं का, असा एक काहीतरी सरफेस आहे त्या काचचा,
ठीक आहे, आणि दुसरा जो ना असा प्लेन आहे किंवा असा आहे आणि किंवा अशा पद्धतीने आहे. तो हे जे काही आहेत ना, हे जे काही आहेत याला काय म्हणून देतो मी, याला म्हणतो सिंपल लेन्स. ठीक आहे, याला काय म्हणतो मी सिंपल लेन्स. तो सिंपल लेन्स म्हणजे काय, वन सरफेस इज व्हॉट स्पिरिकल. एक सरफेस स्पिरियडचा भाग असायला पाहिजे, एक सरफेस आणि दुसरा सरफेस, जसं की आवाला सरफेस स्पिरियडचा भाग आहे आणि दुसरा सरफेस जो काही आहे तो काय असायला पाहिजे, स्पिरिकल किंवा प्लेन असायला पाहिजे, असं काही पण असू द्या. तर तो जो काही आहे आपला सिंपल लेन्स आहे, आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला सिंपल लेन्स शिकणं जरूरी आहे. कॉम्पाऊंड लेन्समध्ये आपण जाणार नाही. ठीक आहे, तो लेन्स म्हणजे काय, हळूहळू गोष्टी आपल्याला क्लिअर होत जातील. तो पुढे जाऊया बरं का. आता सिंपल लेन्सच्या दोन, आता तुम्हाला दिसायला भेटेल की सिंपल लेन्समध्ये किती प्रकार पडतात बरं का. तर सिंपल लेन्समध्ये जर तुम्ही गेलात तर सिंपल लेन्समध्ये अजून आपल्याला डिटेलमध्ये 6 प्रकार शिकायचे आहेत. आता 6 प्रकार कोणकोणते आहेत ते करू, एक एक करून आपण बघून घेऊया. 6 प्रकार असतात. पहिला आहे बायो कॉन्क्यू म्हणजे काय बरं का, बायो कॉन्व्हेक्स. तो बायो कॉन्व्हेक्स म्हणजे काय, तुम्हाला दिसायला भेटेल अशा पद्धतीने तो बायो कॉन्व्हेक्स असतो. बायो कॉन्व्हेक्सचा मिनिंग काय होतं की हे बघा, हा वाला सरफेस स्पिरिकल आहे, दुसरा सरफेस पण स्पिरिकल आहे, दोघं सरफेस स्पिरिकल आहे बरोबर. परंतु हा जो काही लेन्स आहे हा कॉन्व्हेक्स शेपमध्ये आहे. कोणत्या शेपमध्ये आहे, कॉन्व्हेक्स. तो कॉन्व्हेक्स शेप म्हणजे काय, हा वाला जो शेप आहे आपला याला आपण कॉन्व्हेक्स शेप म्हणतो. तो इकडचा सरफेस कॉन्व्हेक्स, इकडचा पण कॉन्व्हेक्स, दोघं जर का कॉन्व्हेक्स असतील त्याला म्हणतो आपण बायो कॉन्व्हेक्स. याला काय म्हणतो आपण, बायो कॉन्व्हेक्स. नंतर एक कॉन्केव शेप पण असतो. कॉन्केव म्हणजे काय, केव म्हणजे गुफा ज्याला म्हणतात तुम्ही, अशा पद्धतीने हा गुफा असतो. तो तुम्हाला काय दिसायला भेटणार आहे की ही जी ना अशा शेपमध्ये आपल्याला एक भिंग दिसायला भेटते. ही भिंग जी काही आहे याला मी कॉन्केव भिंग म्हणतोय. आता कॉन्केव भिंग का म्हणतोय बरं का याला मी, कारण की मला दिसायला भेटतोय की त्याच्या इकडचा पोर्शन पण एक गुफ्यासारखा आहे इनर पोर्शनला, आणि इकडचा पोर्शन पण काय आहे, गुफ्यासारखा आहे इनर पोर्शनला. तर देअरफॉर तुम्हाला दिसायला भेटेल की आता कॉन्केव आहे एका साईडला आणि दुसऱ्या साईडला पण कॉन्केव आहे. त्यामुळे याला मी काय म्हणतो, याला बाय कॉन्केव. त्याला काय म्हणतो मी, बाय कॉन्केव. तो बाय कॉन्व्हेक्स आणि बाय कॉन्केव याच्यामधला फरक आपण समजून घेऊया. हा बघा, हा काय झाला बरं का, हा इकडचा सरफेस काय झाला, तर तुम्ही म्हणणार की तो हा सरफेस जो आहे ना हा कॉन्व्हेक्स सरफेस आहे बरोबर आहे, आणि दुसरा सरफेस काय आपण कॉन्व्हेक्स सरफेस आहे. तर दोन कॉन्व्हेक्स सरफेस झाल्यामुळे याला आपण बायो कॉन्व्हेक्स म्हणतो. तर बायो कॉन्व्हेक्सची प्रॉपर्टी काय असते की हा मिडलला आहे ना, मिडलला तो थिक असतो. मिडलला काय असतो, थिक. तो मिडलला जो आहे ना थिक म्हणा आपण, त्याची जाडी जी आहे ना थिकनेस ती जास्त असते. तो मिडलला लक्षात घ्या, बायो कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे त्या बायो कॉन्व्हेक्स लेन्सची जी थिकनेस असते ती मिडलला काय असते, थिक असते. तो मिडलला ती काय असते, थिक असते. आपण अशा पद्धतीने म्हणत असो. ठीक. तर पुढे काय, आता हा शेप काय बरं का आपला, हा आपला कॉन्केव शेप आहे. हा कॉन्केव शेप आहे. तो इकडून पण कॉन्केव, इकडून पण कॉन्केव. काय एक आवाज कमी कर आणि दरवाजा भारती बंद कर. तर बघा आता बायो कॉन्केवमध्ये काय बरं का, हा झाला कॉन्केव शेप, हा झाला कॉन्केव शेप राईट का. तर दोघं साईडला कॉन्केव शेप आहे त्यामुळे याला आपण म्हणतो बायो कॉन्केव शेप. याची प्रॉपर्टी काय आहे की हा मिडलला जो आहे ना, मिडलला थिन असतो तुलनेने कुठे एजच्या. तो एजला जास्त थिक असतो आणि आपला जो काही आपला पोर्शन जो काही आहे कोणता मिडलचा, त्या ठिकाणी त्याची थिकनेस कमी आहे. तो एजला थिकनेस जास्त आहे, मिडलला त्याची थिकनेस कमी आहे, अशा पद्धतीने आपण म्हणून देत असतो. हा काय झाला आपला, याला म्हणतो आपण बायो कॉन्केव. तो बायो कॉन्व्हेक्स आणि बायो कॉन्केव हे दोन प्रकार तुमच्या लक्षामध्ये आलेले असतील. ठीक आहे. तो पुढे जाऊ आता. तिसरा प्रकार असतो आपला प्लॅनो कॉन्व्हेक्स. आता प्लेनो कॉन्व्हेक्स म्हणजे काय की त्याचा एक सरफेस कॉन्व्हेक्स आहे आणि एक सरफेस काय आहे, प्लेन आहे राईट का. एक सरफेस कॉन्व्हेक्स आहे, एक सरफेस प्लेन आहे. असं जर का तुम्हाला दिसायला भेटत असेल तर याला काय म्हणून देतो आपण, याला म्हणून देतो आपण प्लॅनो कॉन्व्हेक्स. ठीक आहे. तो प्लॅनो कॉन्व्हेक्स म्हणजे काय की बाबा त्याचा एक सरफेस काय आहे, एक सरफेस प्लेन आहे, एक सरफेस काय आहे त्याचा कॉन्व्हेक्स आहे. आता दुसरे जर बघायला गेलात पुढं इकडे जाऊया, तो चौथा प्रकार इकडे. तो प्लॅनो कॉन्केव म्हणजे काय की त्याचा एक सरफेस जो काय आहे, एक सरफेस कॉन्केव आहे राईट, एक सरफेस कॉन्केव आहे, पण दुसरा सरफेस जो काय आहे तो दुसरा सरफेस काय आहे त्याचा, दुसरा सरफेस प्लेन आहे. तो हा झाला प्लॅनो कॉन्व्हेक्स. ठीक आहे. आणि हा झाला प्लॅनो कॉन्केव, हा झाला प्लॅनो कॉन्केव. तर तुम्हाला 4 प्रकार काय आले असतील, 1 राईट, 2, 3, 4. तर मग जो काही आपला चष्मा असतो त्या चष्म्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भिंगा आपल्याला दिसायला भेटतात. आणि या भिंगा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या का असतात, कारण की त्यांचा वापर कशा पद्धतीने होतो पुढे जाऊन तुम्हाला कळेल. इमेज कशा पद्धतीने बनून जाते या भिंगांमध्ये, जशी की मिररमध्ये इमेज बनत होती बरोबर की व्हर्च्युअल इमेज, इरेक्ट इमेज राईट का. तर सगळ्या प्रकारच्या इमेजचा आपण अभ्यास मागे केलेला आहे. तर तशा इमेज आपल्याला बघायच्या आहेत की इमेज बनतात कशा, त्या डायग्राम्स आपल्याला बघायच्या आहेत, रे डायग्राम. ठीक आहे. 4 प्रकार झाले. आता आपल्याला काय दिसायला भेटतो, हावाला प्रकार. तो हावाला प्रकार काय बरं का, तर हावाला जर प्रकार बघायला गेला तर त्याचा इनर पोर्शन हा याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हेक्स राईट का. हा कॉन्व्हेक्स आहे आणि मधला पोर्शन काय बरं का, तो मधला पोर्शन काय आहे, कॉन्केव आहे राईट का. तुम्हाला काय दिसायला भेटेल की हावाला पोर्शन कॉन्व्हेक्स आहे, हावाला पोर्शन कॉन्केव आहे. तर कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव लेन्स म्हणजे लक्षात आहे का तुम्हाला, सरफेस कोणता आहे, हा कॉन्व्हेक्स आहे राईट का. हा सरफेस कोणता आहे, हा कॉन्केव आहे. तो कॉन्व्हेक्स सरफेस आणि कॉन्व्हेक्स सरफेस आणि कॉन्केव सरफेस या दोघं मिळून जो काही आपली लेन्स बनते याला म्हणतो आपण कॉन्व्हो
कॉन्व्हो कॉन्क्युएक्स, राईट का. त्याला काय म्हणायचं, तुम्ही दोघांना एकत्र करून काय म्हणायचं त्याला आपण कॉन्व्हो कॉन्क्युएक्स आपण त्याला म्हणता येईल. त्याचं नाव कुठे आहे, हां कॉन्व्हेक्सो कॉन्क्यू, त्याला काय म्हणायचं कॉन्व्हेक्सो कॉन्क्यू. आता कॉन्व्हेक्सो कॉन्क्यू म्हणजे काय की त्याच्यामध्ये लक्षात घ्या, सरफेस बघा बरं का, मी तुम्हाला सांगतो हा सरफेस कोणता आहे, तुम्ही म्हणणार कॉन्व्हेक्स. हा सरफेस कोणता आहे, कॉन्व्हेक्स. दोघं सरफेस काय आहे, कॉन्व्हेक्स. त्यामुळे त्याला काय म्हणायचं बायो कॉन्व्हेक्स. हा सरफेस कोणता आहे, कॉन्क्यू. हा सरफेस कोणता आहे, कॉन्क्यू. किती सरफेस झाले, 2. त्याला काय म्हणायचं बायो कॉन्क्यू, राईट. इथपर्यंत झालं. हा सरफेस कोणता आहे, कॉन्व्हेक्स. हा सरफेस काय आहे, प्लॅनो. त्यामुळे याला काय म्हणायचं प्लॅनो कॉन्व्हेक्स. हा सरफेस काय आहे, प्लेन. हा सरफेस काय आहे, कॉन्क्यू. त्यामुळे याला काय म्हणायचं प्लॅनो कॉन्क्यू. इथपर्यंतचे अर्थ तुम्हाला कळाले असतील. आता इथं आपण जाऊया. इथं काय आहे, तो इथं जर बघायला गेला तर हा सरफेस कोणता आहे बरं का आपला, तो हा सरफेस जर बघायला गेला हा सरफेस कोणता आहे, कॉन्व्हेक्स. हा सरफेस कोणता आहे आपला, तो हा सरफेस जर बघायला गेला हा कॉन्व्हेक्स आहे, हा काय आहे, कॉन्केव आहे. तर त्यामुळे याला जर की मी याला म्हणून देतो, मी याला म्हणतो कॉन्केव कॉन्व्हेक्स. याला काय म्हणतो मी, कॉन्केव कॉन्व्हेक्स. उलटं सुलटं म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या आता, कॉन्केव कॉन्व्हेक्स आणि दुसरा काय असतो कॉन्व्हेक्सो कॉन्क्यू. याला नाव दिलेलं आहे इथं पॉझिटिव्ह मिनिस्कर. मी तुम्हाला समजून सांगतो. आता बघा रे, हे 3 प्रकार इकडचे, हे 3 प्रकार इकडचे. इथं काय कॉन्व्हेक्स आहे आणि इथं काय कॉन्क्यू आहे. ओके, तो कॉन्व्हेक्स आहे, कॉन्क्यू आहे. आता गोष्ट काय घडते, गंमत बघा. गोष्ट काय घडते, आपल्याला दिसायला भेटेल की हे 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 काम कोणाचं आहे, कॉन्व्हेक्सचं आहे. इथं काम कशाचं जास्त आहे, कॉन्व्हेक्स आहे. तर तुम्हाला दिसायला भेटेल की हे 2 लेन्स आहे, याच्यामध्ये कॉन्व्हेक्स पण आहे आणि कॉन्क्यू पण आहे. कॉन्व्हेक्स पण आहे पण कॉन्क्यू पण आहे. पण नेट रिझल्टंट म्हणजे जे नेट काम भेटेल ना याच्यामध्ये दोघं हे आहे सरफेस, कॉन्व्हेक्स पण आहे, कॉन्क्यू पण आहे. परंतु जे काम भेटेल ना तुम्हाला याच्याकडून, ते काम कशामध्ये भेटेल, फक्त ते कॉन्व्हेक्सकडून भेटेल. लक्षात आलं का. तो जो नेट रिझल्टंट आहे तो नेट रिझल्टंट कशामुळे भेटेल, लक्षात येते तुम्हाला. सरफेस दोघं आहे, हा कॉन्व्हेक्स आहे, हा कॉन्क्यू आहे. परंतु याच्यापासून भेटणारा जो नेट रिझल्टंट आहे, हा नेट रिझल्टंट कशामुळे भेटेल तुम्हाला, तर कॉन्व्हेक्समुळे. म्हणजे कॉन्व्हेक्स कॉन्क्यू दोघं एकत्र असून सुद्धा जो नेट रिझल्टंट भेटेल तो तुम्हाला काय दिसायला भेटेल, तो कॉन्व्हेक्सचा, राईट का. ती कॉन्व्हेक्स आहे अशा पद्धतीने, तो कॉन्व्हेक्स आपल्याला दिसायला भेटतो. सेम इकडे ती स्टोरी, इकडे काय असेल बरं का, इकडे कॉन्व्हेक्स आहे, कॉन्क्यू पण आहे, कॉन्व्हेक्स पण आहे. आता इथं दिसायला काय भेटतोय की जे काम तुम्हाला भेटतंय ना याच्याकडून, ते काम कोणासारखं आहे, ते काम सेम कॉन्क्यू शेपसारखं आहे. तो कॉन्क्यू हा जो बायो कॉन्क्यू आहे ना, हा जसं काम करतो ना सेम याचं, म्हणजे नेट रिझल्टंट कशामुळे भेटते, ते कॉन्क्यूमुळे भेटते. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटून जाते बात. ठीक आहे, तो आपण हळूहळू एक प्रकार आपण व्यवस्थित डिटेलमध्ये जाऊन समजू शकणार आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला बोललो की आपल्याकडे सिंपल लेन्स आहे आणि दुसरी कंपाऊंड लेन्स आहे. सिंपल लेन्स जे काही असतात त्याचे 6 प्रकार पडतात. तो 6 प्रकार आपण बघितले. 6 प्रकार कशा पद्धतीचे बरं का. पहिले याला आपण कॉन्व्हेक्स शेप म्हणतो आणि इकडच्याला कॉन्केव शेप म्हणतो. ही बात तुम्हाला लक्षात येऊन जाते. तो कॉन्व्हेक्स शेप आणि कॉन्व्हेक्स शेप दोघं मिळून झाला आपला बायो कॉन्व्हेक्स. नंतर कॉन्केव बायो कॉन्केव, प्लॅनो कॉन्केव, पॉझिटिव्ह, राईट काय. आता याला आपण जे ना पॉझिटिव्ह मिनिस्कस का म्हणतो आणि निगेटिव्ह मिनिस्कस का म्हणतो हे मी तुम्हाला सांगतो. ठीक, तर मग आता आपण गंमत बघा. मी तुम्हाला काय बोललो बरं का, आता हे काम कशात आहे, कॉन्व्हेक्स. हे काम कशात आहे, कॉन्व्हेक्स. इथून पण जे बघायला गेलं ना, इथून पण तुम्हाला काम कशात दिसायला भेटेल, इथून पण काम आपल्याला मग लक्षात घ्या, जर नेट रिझल्टंट कॉन्व्हेक्स सारखा भेटत असेल तर तो आपला काय झाला बरं का. नेट रिझल्टंट जर का कॉन्व्हेक्स सारखा भेटत असेल त्याला कॉन्केव कॉन्व्हेक्स म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, कॉन्केव कॉन्व्हेक्स. ह्या वाल्याला ज्याला पॉझिटिव्ह मिनिस्कस म्हणताय त्याला नाव काय देता येईल, कॉन्केव कॉन्व्हेक्स. तर त्याला कॉन्केव कॉन्व्हेक्स म्हणायचं. ज्याचा नेट रिझल्टंट काय भेटतोय तुम्हाला, कॉन्व्हेक्स सारखा. तो कॉन्व्हेक्स सारखा नेट रिझल्टंट जर का भेटत असेल तर त्याला पॉझिटिव्ह मिनिस्कर आपण म्हणतो, किंवा त्याला आपण म्हणून देतो कॉन्केव कॉन्व्हेक्स लेन्स. सो कॉन्केव कॉन्व्हेक्स लेन्स आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, पुढचा तिसरा प्रकार पुढे तो काय आहे, निगेटिव्ह मिनिस्कस. तो निगेटिव्ह मिनिस्कस म्हणजे काय बरं का, तर नेट रिझल्टंट जर का तुम्हाला कॉन्केव शेप सारखा दिसायला भेटला, तो नेट रिझल्टंट जर का कॉन्केव शेप सारखा दिसायला भेटला तर तुम्हाला हा प्रकारला काय म्हणणार तुम्ही, तर याला म्हणायचं कॉन्व्हेक्सो कॉन्केव कॉन्केव, राईट. सो कॉन्व्हेक्सो कॉन्केव कशासारखा आहे, तो कॉन्केव सारखा आहे. तो कॉन्केवला स्पेशल शब्द राहू द्यायचा आणि बदल करायचा कशामध्ये, एवढी बात तुमच्या लक्षामध्ये येऊन गेली. बोला, कळालं का रे हे पूर्ण प्रकार कळाले का, पटकन सांगा, पुढे जाऊ द्या. अजून तुम्हाला त्याचा वापर नाही कळते पण गोष्टी अजून कळतील. इथपर्यंत हे प्रकार कळाले कितपर्यंत सांगा. राईट, तर लक्षात घ्या, लेन्स जे काही असते ती लेन्स खूप पातळ असते. आता तुम्ही बघा बरं का, काही लोक जे आहेत ना, ते लोक काय करतात, डोळ्यामध्ये लेन्स लावतात चांगलं दिसायला पाहिजे म्हणून. आता तुम्ही मला सांगा, ज्या लेन्सचा आपण वापर करत आहोत ती लेन्स किती पातळ असणार. तर लक्षात घ्या, भलेही तुम्हाला दिसायला अशा पद्धतीने दिसायला भेटते, परंतु त्याची थिकनेस इतकी बारीक आहे, खूप बारीक आहे, निगलीबेजच्या बरोबर आहे. तर डोळ्यामध्ये लावतात ती लेन्स, म्हणजे विचार करून घ्या. आणि त्या लेन्सचा आपण अभ्यास करत आहोत. तर कॅमेरामध्ये लेन्स असते, राईट का. कॅमेरामध्ये दिसायला भेटेल तुम्हाला, मोबाईलमध्ये दिसायला भेटेल लेन्स, चष्म्यामध्ये लेन्स आहेत. हे लेन्स खूप बारीक असतात, खूप पातळ असतात ते, राईट का. तो आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे, सिंपल थिन लेन्स.
सिंपल थिन लेन्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थिन म्हटल्यावरची थिकनेस खूप जबरदस्त कमी आहे अशा पण आपण म्हटलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे, तर त्याची जी काही थिकनेस आहे ते खूप आपल्याला कमी दिसायला भेटते. तर आता लक्षात घ्या, आता ॲक्च्युली जो काही आपला आता हा जो काही आहे ना, याला बायो कॉन्व्हेक्स म्हणतोय, याला बायो कॉन्केव म्हणतोय. बायो कॉन्व्हेक्सला आपण जास्त करून आता लक्षात घ्या, बायो कॉन्व्हेक्सला मी आता याच्या पुढे फक्त कॉन्व्हेक्सच म्हणेल. तर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, जेव्हा मी कॉन्व्हेक्स म्हणतोय तर मी बायो कॉन्व्हेक्स म्हणते. ठीक आहे, तर आणि बायो कॉन्केवला मी फक्त कॉन्केव म्हणणार. तर याच्या पुढे जेव्हा मी कॉन्केव म्हणणार तर मी बायो कॉन्केव बोलतो, एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. ठीक आहे, आता मी कॉन्व्हेक्स लेन्सबद्दल बोलतोय. जो कॉन्व्हेक्स लेन्स आपल्याला दिसायला अशा पद्धतीने दिसायला भेटतो. आता काय होतात बरं का, एखादा ऑब्जेक्ट आहे, तो समजा एखादा ऑब्जेक्ट त्याच्यावरती किरण येतात आणि किरण टक्कर खाऊन याच्यावरती गिरतात समजा लेन्सवरती. तर इथे एक ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आहे, डार्क ज्याला किलोमीटर ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टकडून काय येत आहेत, रे येत आहेत. आणि रे आल्यानंतर काय होतात माहिती का, समजा इथून रे आल्या, याच्यावरती गेलेत, कशावरती गेलेत, हे आपला लेन्स कोणता आहे, आपला लेन्स जो काही आहे तो लेन्स आपला कोणत्या टाईपचा आहे, तर आपला लेन्स कॉन्व्हेक्स टाईपचा आहे. तो कॉन्व्हेक्स टाईपचा लेन्स असणारा जो काही आहे तो येतोय अशा पद्धतीने चालला जातो. मला काय दिसायला भेटते बरं का, मला काय दिसायला भेटते, ही बात मी काय केली की एका पर्टिक्युलर पॉईंटपासून येऊन सरळ चालला जातोय, राईट. किंवा अजून काय घडू शकतं याच्यामध्ये, घडू काय शकतं बरं का, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल. कशाबद्दल बोलतोय मी तुम्हाला की कॉन्व्हेक्सबद्दल बोलतोय. तो कॉन्व्हेक्समध्ये काय होतील, समजा किरणं अशी येतात, इकडून ऑब्जेक्टकडून किरणं अशी समांतर येत आहेत आणि जातात आणि एका पॉईंटला जाऊन भेटून जातात. मला सांगायचं एक बात आहे की मिररमध्ये जरा उलटं होतं आणि इथे जरा उलटं आहे. तर त्या दोघांना जम्बलिंग करू नका. जी जम्बलिंग तुम्ही याच्या अगोदर पण केलेली होती, लक्षामध्ये, ती जम्बलिंग याच्या अगोदरच करून टाकलेली तुम्ही, भिंगाचा अभ्यास तिथं लावून दिला होता, राईट. तो एक बात लक्षामध्ये ठेवा. मी काय म्हणतोय की समांतर किरणं जे की आहे, हे समांतर किरणं येत आहेत आणि अशा पद्धतीने मिररमध्ये जाऊन एका पर्टिक्युलर पॉईंटला जाऊन भेटून जातात. तो हा आपला पॉईंट काय असतो आपण त्या टर्मिनॉलॉजीमध्ये बघणार आहोत. सांगायचं तात्पर्य असं आहे की हा आपला जो काही आहे हा आपला कॉन्व्हेक्स मिरर आहे, राईट. आणि कॉन्व्हेक्स मिरर जो काही एका पर्टिक्युलर लेवलला काय होतं, मर्ज होतो. त्यामुळे कॉन्व्हेक्स लेन्स जो काही असतो आपला, तो कन्व्हर्जिंग टाईप असतो. कोणता, कन्व्हर्जिंग. तो कन्व्हर्जिंग का म्हणतो, कारण की कन्व्हर्ज होताना मला दिसायला भेटत आहेत. तर किरणं एका पर्टिक्युलर पॉईंटला कन्व्हर्ज होताना मला दिसत असतात. त्यामुळे कॉन्व्हेक्स लेन्स जो काही असतो, त्या कॉन्व्हेक्स लेन्सला आपण काय म्हणतो, कन्व्हर्जिंग टाईप. तो कॉन्व्हेक्स लेन्सला कन्व्हर्जिंग टाईप म्हणतो. परंतु कॉन्व्हेक्स मिरर कोणत्या टाईपचा असतो रे, कॉन्व्हेक्स मिरर तो ते डायव्हर्जिंग टाईप असतो. त्यामुळे ही बात पण लक्षामध्ये राहू द्या की हे सेम नाही आहे. त्याचा अभ्यास सेम असू शकतो, परंतु बाकीच्या काही टर्म्स आहेत त्या जरा डिफर होत आहेत. ठीक आहे, तर ती बात लक्षामध्ये राहू द्यायचा. तर मी काय बोललो, मी तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्स जी असते, जी कॉन्व्हेक्स लेन्सबद्दल बोलत आहोत, ती कॉन्व्हेक्स लेन्स आपली कन्व्हर्जिंग टाईप असते. आणि आता कॉन्केव्ह लेन्सबद्दल बोलतो, तो जेव्हा कॉन्केव्ह बोलतोय तर मी बाय कॉन्केव्ह बोलणार. या अशा पद्धतीने आपली बाय कॉन्केव्ह असते, राईट. आता हा जो काही आहे आपला कॉन्केव्ह लेन्स आहे, इथं घडताना काय घडेल बरं का, तो समांतर किरणं येत आहेत अशा पद्धतीने येतात ते. आणि ते किरणं काय होतात, ट्रान्सपरंट मीडियामधून जाऊन काय होतात, वेगळा पॅटर्न फॉलो करतात. तो वेगळा पॅटर्न फॉलो करतील अशा पद्धतीने पॅटर्न ते फॉलो करतात. तो हा पॅटर्न आपल्याला दिसायला भेटतो. तो पॅटर्न काय दिसायला भेटतो बरं का, की येणारे किरणं आपल्या ट्रान्सपरंट मीडियममधून पास झाल्यानंतर काय होत आहेत, दूर होत आहेत मी अशा पद्धतीने पॅटर्न फॉलो करतात. तर याला काय म्हणतो आपण, डायव्हर्जिंग टाईप. तो देअरफॉर मी काय म्हणतोय की कॉन्केव्ह लेन्स जी आहे आपली, कॉन्केव्ह लेन्स जी असते आपली, ती कॉन्केव्ह लेन्स काय असते आपली, तर कॉन्केव्ह लेन्स ही डायव्हर्जंट टाईप असते, राईट का. तर हे दोन नोट तुम्ही तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं यार की हे लेन्स बनतात कशी. ठीक आहे, तो हे लेन्स बनतात कशी, तो लेन्स कशा पद्धतीने बनतात लक्षात घ्या. आता आपण बात करूया कॉन्व्हेक्स लेन्सची. ठीक आहे, तो आपण बात कशाची करू, कॉन्व्हेक्स लेन्सची. तर कॉन्व्हेक्स लेन्सची जर का बात करायची तर कॉन्व्हेक्स लेन्स बनतो कसा बघा, तो एक स्पियर आहे. ठीक आहे, हा एक स्पियर आहे आणि पुन्हा एक दुसरा असा स्पियर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने समजा हा दुसरा एक स्पियर आहे. तर तुम्हाला काय दिसायला भेटतील की दोन स्पियरला जर का समजा अशा पद्धतीने मी खोडून टाकलं, राईट, अशा पद्धतीने जर का समजा मी खोडलं, ठीक, तर तुम्हाला दिसायला भेटेल की जो काही आपला लेन्स बनतोय तो लेन्स झाला आपला कॉन्व्हेक्स. ठीक आहे, तो जो लेन्स आपल्याला बनतोय तो लेन्स कसा बनला आहे लक्षात आला का तुम्हाला, की दोन स्पियरचं पार्ट एकमेकाने मर्ज करून जो पोर्शन भेटतोय ना, असा हा आपला लेन्स असतो. ठीक आहे, तो असा आपला लेन्स असतो. हा झाला कॉन्व्हेक्स बायो कॉन्व्हेक्स लेन्स. पुन्हा तुम्हाला दिसायला का भेटेल बरं का, सेम स्टोरी जर का समजा मी इकडे काढायला घेतली आता. ठीक आहे, तो समजा मी स्टोरी इथं जर काढायला घेतली काय बरं का, अशा पद्धतीने आपला हा सर्कल आहे. ठीक आहे, आणि अजून आता अशा पद्धतीने आपला हा सर्कल आहे. ठीक आहे, हा वाला असा एक सर्कल आहे. तर आता मला काय दिसायला भेटेल बरं का, हा दोन सर्कल आहेत, या दोन सर्कलला जर का समजा मी या स्ट्रेट लाईनने जर का जॉईन केलं तर तुम्हाला दिसायला भेटेल काय रे, हे बघा. तर जो तुम्हाला लेन्स दिसायला भेटेल तो लेन्स कोणता असणार आहे, हा लेन्स आपला बायो कॉन्केव्ह, राईट का. तो लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य काय आहे, जेव्हा दोन सर्कल एकमेकाने मर्जिंग होऊन जे पोर्शन तुम्हाला दिसायला भेटतो ना, तो पोर्शन आपला कशाचा झाला, तो पोर्शन आपला कशाचा होतोय, तर तो पोर्शन आपला
पोर्शन आपला कॉन्वेक्सचा होतोय आणि हा कॉन्केवचा होतो. एवढी बात तुमच्या माहितीसाठी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्यायची, ठीक आहे. की बनला कसा आहे तो, कशा पद्धतीने बनलेला आहे, किंवा स्पियरचा भाग आहे, स्पियरचा भाग असतोय पण कशा पद्धतीचा असतोय, एवढी बात आपल्या लक्षामध्ये ठेवायला पाहिजे, ठीक आहे. आता एक एक टर्मिनॉलॉजीकडे आपण वळूया एक एक टर्मिनॉलॉजीकडे आपण वळूया. तो आता एक एक टर्मिनॉलॉजीकडे जर का आपण गेलो तर आपल्याला आता काय काय दिसायला भेटेल बरं का. खूप साऱ्या टर्मिनॉलॉजी आपण मिररमध्ये पण शिकलेलो आहोत, जसं की सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ॲक्सिस, राईट का. नंतर पोल होता, पोल लक्षात घ्या. मिररमध्ये आपण डिस्टन्स कुठून मेजर करत होतो, पोलपासून. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की मिररचा ओरिजिन कोण असतो, तर तुम्ही म्हणणार मिररचा ओरिजिन कोण असतो, तर ओरिजिन ऑफ द मिरर इज व्हॉट, ओरिजिन ऑफ मिरर इज व्हॉट, पोल. तर पोल आपला मिररचा काय होता, तिकडं ओरिजिन होता. परंतु या ठिकाणी वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत, आपण एक एक टर्मिनॉलॉजी आता व्यवस्थित शिकून घेऊया. तर एक एक टर्मिनॉलॉजी शिकायचं आहे. तर मी तुम्हाला सांगतो, आता लक्षात घ्या. तुम्हाला कॉन्व्हेक्स मिरर, सॉरी, तुम्हाला कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स लेन्स दिसायला कसे दिसतात एवढी बात तुम्हाला कन्फर्म झाली असेल. फक्त दिसण्याची बात आपण करून घेऊया की तुम्हाला दिसायला कसे दिसतात एवढी बात तुम्हाला कळाली असणार, ठीक आहे. ते वापर कसा करतो आपण बघूया, परंतु दिसायला कसे दिसतात एवढी बात तुम्हाला कळाली असेल, ठीक आहे. तो टर्मिनॉलॉजी बघूया. टर्मिनॉलॉजीमध्ये सगळ्यात पहिलं आहे सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर आणि एकत्र लिहून देतो, सेंटर ऑफ कर्वेचर, आणि दुसरा आहे रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर. तो सेंटर ऑफ कर्वेचर आणि रेडियस ऑफ कर्वेचर काय असतात हे आपण समजून घेऊया त्यांच्या डायग्रामवरून. म्हणजे काय बरं का, समजा आपली लेन्स कोणत्या प्रकारची होती, तो लेन्स जर बघायला गेलो आपण, या प्रकारची आपली लेन्स असते, ही वाली, ठीक. अशा पद्धतीने समजा आपली काहीतरी लेन्स आहे. तुम्हाला काय दिसायला बरं का, हा वाला एक प्रकार झाला ज्याला म्हणतो आपण कॉन्व्हेक्स. तो कॉन्व्हेक्स लेन्स झाली. आणि दुसरा प्रकार कोणता असतो रे, दुसरा प्रकार असा वाला, राईट, हा वाला प्रकार. तर तुम्हाला काय दिसायला भेटतो, याच्यावर मी टर्मिनॉलॉजी एक एक करून सांगून देत असतो. आता बघा दिसायला काय भेटतं आपल्याला, बघा. तो दिसायला भेटणार की बाबा हो, आता गंमत बघा काय करू, ठीक. तो इथं आपला काय असतो, इथं आपला स्पियरचा सेंटर, इथं आपला स्पियरचा सेंटर आहे, बरोबर आहे, राईट. तर तुम्हाला काय दिसायला भेटेल आता की जर का समजा या इथून ते इथपर्यंत जर का मी बघितलं तर आपली काय होऊन जाईल बरं का, पहिल्या सर्कलची रेडियस होऊन जाईल. आणि जर का समजा या पोर्शनपासून ते इथपर्यंत बघितलं तर दुसऱ्या सर्कलची रेडियस होऊन जाईल. याला मी R1 म्हणतो समजा, याला मी R2 म्हणतो. तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, आता दिसायला असं मला भेटते की आपली जी लेन्स आहे ती लेन्स कोणत्या प्रकारची लेन्स आहे, तर ही वाली बघा, ही लाल कलरची, ही आपली काय आहे, ही लेन्स आहे, ठीक आहे. मी तुम्हाला अगोदर बोललो की आपला प्रकार कोणता आहे, थिन लेन्स आहे. त्यामुळे दोघांमध्ये ही थिकनेस खूप कमी असेल. त्यामुळे सांगायचं तात्पर्य काय आहे की जे दोघं पॉईंट ज्या ठिकाणी येत असतील ना, या आरचा एंड आणि या आरचा एंड एकाच पॉईंटला कुठेतरी येत असतील, असं आपण समजून घेऊया, ठीक आहे. सांगायचं काय आता बघा, तो पहिले जी काही लेन्स आहे कोणती, ही वाली लेन्स बघा, हा पोर्शन, हा याचा जो सेंटर आहे हा वाला आहे, त्याला मी C1 म्हणतो. आणि इकडचा जो काही आहे हे वाला, हा वाला, याचा जो काही आहे याला मी समजा C2 म्हणतो. तो C1 आणि C2 हे काय झाले बरं का, तो C1 आणि C2 आपले काय झाले, सेंटर. सेम इकडे हा C1 झाला आणि हा C2 झाला. तो लक्षात यायला पाहिजे तुम्हाला काय बाबा, आपला जो काही हावाले जी की भिंगा आहे त्याचा सेंटर इथं आहे आणि सेंटर इथं आहे, ठीक आहे. आणि रेडियस कोणती बरं का, याची रेडियस ही आणि याची रेडियस ही. तो हा झाला R1, हा झाला R2, लक्षामध्ये. नंतर इथं काय घडतंय, इथं हा झाला R1 आणि हा झाला R2. तो रेडियस ऑफ कर्वेचर, लक्षात सांगायचं तात्पर्य काय आहे की मिररमध्ये रेडियस ऑफ कर्वेचर एकच होता. मिररमध्ये रेडियस ऑफ कर्वेचर एकच होता, परंतु लेन्समध्ये रेडियस ऑफ कर्वेचर पण आणि सेंटर पण किती असतात, 2 असतात. कळालं का रे, पटकन सांगा. हे बघा, तो लेन्समध्ये पण सेंटर किती आहे, 2 सेंटर आहेत आणि रेडियस किती आहे, 2 आहेत, राईट का. तो जे काही लेन्स आहेत आपल्या कॉन्व्हेक्स असो का कॉन्केव असो, दोघांचे सेंटर पण आणि रेडियस पण 2 आहे. परंतु मिररमध्ये सेंटर आणि रेडियस किती असतात, एकच असतात. हा मला सांगायचा पॉईंट होता. लक्षात आला का, सांगण्यासारखा पॉईंट कळाला का रे, हा पॉईंट कळाला का रे, पटकन सांगा, पुढे जाऊ द्या. सेंटर ऑफ कर्वेचर आणि रेडियस ऑफ कर्वेचर 2 असतात, एवढा पॉईंट मी तुम्हाला समजून सांगितला. आणि लेन्स जी असते आपली त्याची काय असते, बारीक असते, खूप बारीक असते. त्यात तो पॉईंट का सांगितला मी तुम्हाला कळेल. तर पुढे जाऊ. आता पुढचा पॉईंट काय आहे, किती टर्मिनॉलॉजी 2 झाल्या. आता पुढची टर्मिनॉलॉजी काय बघा, प्रिन्सिपल ॲक्सिस. आता प्रिन्सिपल ॲक्सिस कोणाला म्हणा का, सिंपल आहे. तुम्हाला काय दिसायला भेटेल की समजा बाबा आपले जे काही आहेत एकच कोणता तरी प्रकार काढून दाखवतो, समजा हवाला प्रकार मी काढून दाखवतो. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल की जे काही आहे आपले, ही लेन्स, कोणती लेन्स, या लेन्सबद्दल मी बोलतोय, ठीक आहे. तर या लेन्सबद्दल मी बोलतोय समजा. तर लक्षात घ्या, हा जो काही आहे आपला, ही लेन्स आहे अशा पद्धतीची. तर मी कशाबद्दल बोलतोय तुम्हाला, मला सांगायचं काय आहे की या प्रत्येकाला काय आहे, सेंटर आहे. प्रत्येकाचा काय आहे, सेंटर आहे, हा सेंटर आहे, हा सेंटर आहे. तर जे काही आपले सेंटर ऑफ कर्वेचर आहे त्यांच्यामधून इमॅजिनरी लाईन जी पास होते त्या लाईनला आपण काय म्हणतो,
त्याला काय म्हणतो आपण प्रिन्सिपल ॲक्सिस. तो लक्षात घ्या, तो कॉन्केव्ह असो का कॉन्व्हेक्स असो तुम्ही काढून बघा वाटल्यास तर, परंतु जे की सेंटर ऑफ कर्वेचर आहे त्यांच्यामधून जाणारी लाईन जी लाईन पास होते त्याला म्हणतो आपण ऑप्टिकल ॲक्सिस किंवा प्रिन्सिपल ॲक्सिस. तो लक्षात घ्या, ऑप्टिकल ॲक्सिस म्हणा किंवा प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणा. ऑप्टिकल और प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय बरं का, द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बोथ सेंटर ऑफ द कर्वेचर. तो बोथ सेंटर ऑफ द कर्वेचर, हा सेंटर ऑफ कर्वेचर बोथ म्हटलेला आहे ना. आपल्याला तर माहिती आहे की कॉन्केव्ह असो का कॉन्व्हेक्स असो दोघांचे दोन सेंटर असतात, तर दोघा सेंटरमधून पास होणारी जी की लाईन असते आपली तिला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस आपण म्हणत असतो. द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बोथ सेंटर ऑफ द कर्वेचर इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द लेन्स. बोला कळालं का रे? मग तो कोणता पण प्रकार असू द्या, इथं पण आता सेंटर असेल, एक सेंटर असेल, या दोघांमधून पास होणारी लाईन काय झाली आपली, ती झाली आपली प्रिन्सिपल ॲक्सिस और ऑप्टिकल ॲक्सिस असं म्हणत असतो. कळालं का? पटकन सांगा. राईट. तर पुढे जाऊया आता. पुढे काय दिसायला भेटतं बरं का मला, पुढे जर बघायला गेलो तर पुढची टर्मिनॉलॉजी आहे आता ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर, ऑप्टिकल सेंटर. आता ऑप्टिकल सेंटर काय असतं रे समजून घेऊ गोष्टीला आहे बघा. ऑप्टिकल सेंटर काय असतं, हा आपला काय झाला, हा आपला अशा पद्धतीने मला हा कॉन्व्हेक्स लेन्स दिसायला भेटतोय, अशा पद्धतीने काढून घेतो. ठीक आहे, तो काढून घेतो, नाहीतर दाखवताना असं दाखवतो बघा, व्यवस्थित काढतो जरा समजून सांगायचं म्हणून. हे बघा, ठीक आहे, ठीक आहे, तो समजण्यासाठी एवढी बात ठीक आहे. बघा रे आता काय बोलतोय तुम्हाला, तो तुम्हाला दिसायला भेटतोय तो डार्कवाला, ती लेन्स आहे आपली कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. आता आपल्याला काय बघायचं बरं का, तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे ते ठीक आहे, त्याचं सेंटर समजा इथं कुठेतरी आहे, त्या सेंटर समजा कुठेतरी इथं आहे. आता दोघं सेंटरमधून पास जाणारी तुम्हाला ती लाईन तर कळून गेली. आता तुम्हाला सांगायचं मला तुम्हाला काय सांगायचं मला, ऑप्टिकल सेंटर. तर ऑप्टिकल सेंटर काय असतो माहिती आहे का, ऑप्टिकल सेंटर म्हणजे असा पॉईंट आपल्या लेन्समधला, बघा या लेन्सवरचा असा पॉईंट की त्याच्यामधून जे किरण पास होतात ते किरण कोणत्याही प्रकारचं डिव्हिजन न होता सरळच्या सरळ चालले जातात. कोणत्याही प्रकारचं डिव्हिजन न होता सरळच्या सरळ चालले जातात. म्हणजे काय, मी तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे बघा रे आता समजा किरण इथून खूप सारे किरण येतात, अशा पद्धतीने किरण येतात. हा किरण येतोय, हावाला किरण येतोय, हावाला किरण येतोय, हावाला किरण येतोय, परंतु हा किरण आल्यानंतर असा होऊन जाईल, हा किरण आल्यानंतर असा होऊन जाईल. राईट का? असं नाही होणार, तो ॲक्च्युली मर्ज होईल. म्हणजे समजा असा होऊन जाईल. राईट का? असा होईल. ठीक, हा असा होईल. पण आता तुम्हाला दिसायला भेटेल की काय, की यार मर्ज होते ती बात बरोबर आहे, परंतु असा कोणता पॉईंट आहे की त्या पॉईंटमधून जे ना मर्ज होत नाही. म्हणजे असा कोणता पॉईंट आहे की त्या पॉईंटला जे ना, त्या पॉईंटला काय होते, त्या पॉईंटला हे जे ना असं पॅटर्न सरळ जातोय, तो जसा आला ना तसा पास होऊन जातोय. म्हणजे काय बरं का, समजा मी पेन बदलून सांगतो तुम्हाला, मला सांगायचं काय की बाबा ही रे अशी आली की नाही, ही रे अशी येऊन काहीतरी डिव्हेट झाली, परंतु लक्षात घ्या, ही रे आली आणि सरळची सरळ समजा निघून गेली, आली आणि कोणत्याही प्रकारचं डिव्हिजन न करता सरळच्या सरळ जर निघून गेली, तर ज्या पॉईंटला असं घडणार आहे तो पॉईंट आपला काय असणार, ऑप्टिकल सेंटर असणार आहे. तर त्याला वाचून दाखवतो, तुम्हाला बात कळून जाईल. द पॉईंट इनसाइड द लेन्समध्ये असा एक पॉईंट ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. लक्षात घ्या, ऑप्टिकल सेंटर नेहमी प्रिन्सिपल ॲक्सिसवरती असतो. ठीक आहे, सो द पॉईंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच लाईट रे पास विदाउट चेंजिंग देअर पाथ इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल सेंटर. तो लक्षात घ्या, ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय की बाबा, हे बघा ही प्रिन्सिपल ॲक्सिस रे, ही प्रिन्सिपल ॲक्सिस, हे किरण चालले, राईट का, हे किरण चालले, तो हा जो काही याच्यामधला पॉईंट आहे प्रिन्सिपल ॲक्सिसवरला, तो काय झाला आपला, तो झाला आपला ऑप्टिकल सेंटर. द पॉईंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस, तो प्रिन्सिपल ॲक्सिसवरचा असा पॉईंट की ज्याच्यामधून रे पास होतात कोणत्याही प्रकारचं चेंजिंग न करता, त्यांचा रस्ता न बदलवता. राईट का, तो रस्ता न बदलवता अशा पद्धतीने आले का सरळ निघून जातात, तो प्रिन्सिपल ॲक्सिसवरचा असा जो काही पॉईंट असेल आपला, त्या पॉईंटला काय म्हणून देतो आपण, त्या पॉईंटला तुम्ही म्हणणार की कसं समजून सांगतोय बघ बरं का. आता इमेजनरी लाईन आहे बरं का, समजा मी का आता बघा, ह्या आल्या या रेषा, ठीक आहे, तो या रेषा आल्या, समजा या रेषा आल्या, आपण दोनच रेषांना घेऊ, दोन किरण आले समजा आहे, आणि अशा पद्धतीने जाऊन कुठेतरी जाऊन मर्ज झाली, आणि आपली काय आहे, ही आपली प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. आता तुम्ही काय म्हणणार, तुम्हाला जर विचारलं की सांगा रे कुठे, तुम्ही म्हणाल की प्रिन्सिपल लाईनवरती असतो आणि भिंगामध्ये असतो, आणि दोन रेषा बघा, हे अशा येत आहेत आणि सरळ पास होत आहेत, अशा येत आहेत आणि सरळ पास होत आहेत, म्हणजे हे किरण सरळ निघून जात आहेत, म्हणजे हा तो पॉईंट आहे, परंतु हा पॉईंट तर आउटसाईड तर राहणार नाही. मग आउटसाईड राहणार नाही म्हणजे मी त्याला कुठे आणेल, बरोबर भिंगामध्ये आणेल, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे हा तो आपला पॉईंट आहे. राईट का, सो हा वाला पॉईंट आहे तो आपला, तो याला काय म्हणतो, तो भिंगामधला प्रिन्सिपल ॲक्सिसवरचा. लक्षात घ्या, सिंपल आहे, भिंगामधला प्रिन्सिपल ॲक्सिसवरचा पॉईंट तो काय झाला आपला ऑप्टिकल सेंटर. सिंपल आहे, भिंगामधला प्रिन्सिपल ॲक्सिसवरचा पॉईंट जिथून आपले रे पास होतील बा. राईट का, त्याला काय म्हणतो तुम्ही, हा वाला जो काही पॉईंट आहे याला म्हणतो मी ऑप्टिकल सेंटर. तो ऑप्टिकल सेंटर, मग लक्षात घ्या,
मिररमध्ये कोण होता आपला पोल, त्या पोलपासून मी अंतर मेजर करत होतो, तर पोलपासून मी अंतर मेजर करत होतो, याचा अर्थ काय झाला बरं का, की मिररचा ओरिजिन पोल झाला. तर तसंच भिंगाचा जो काही ओरिजिन आहे, तो भिंगाचा ओरिजिन कोण होता आपला, तो ऑप्टिकल सेंटर डिनोटेड बाय ओ. ऑप्टिकल सेंटर, द पॉइंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिल थ्रू विच द लाईट रे पास विदाउट चेंजिंग देअर पास इज कॉल्ड ॲज व्हॉट, पाथ इज कॉल्ड ॲज व्हॉट, ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स. ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स लक्षामध्ये राहू द्या तुम्ही, ठीक आहे. मग आता पुढचं काय, आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस. आता प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय बरं का, प्रिन्सिपल फोकस काय, फर्स्ट फोकस आणि सेकंड फोकस अशी स्टोरी आपल्याला दिसायला भेटते. ती काय असते लक्षात घ्या. आता गोष्टी आपण जेव्हा पुढे जाऊन अप्लाय करणार ना, तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून जाईल. जेव्हा आपण रे डायग्राम करतो ना, तर त्या गोष्टी तुम्हाला म्हणजे पुन्हा पुन्हा येऊन जातात, तर जास्त डिफिनेशन वगैरे पाठ करायची जरूरत नाही पडत. आता बघा रे, समजा मी आता काढला, समजा कोणता तरी मी काढली बायो कॉन्व्हेक्स लेन्स काढली, ठीक आहे. तो बायो कॉन्व्हेक्स लेन्स मी काढली या ठिकाणी. आता मला काय दिसायला भेटते बरं का, तो ही माझी प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, ठीक आहे. ही प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, हा यांच्यामधला सेंटरचा हा जो काही पॉईंट आहे आपला ऑप्टिकल सेंटर झाला, ठीक आहे. ही बात पण तुम्हाला कळून जाते. आता गंमत बघा रे, सांगतोय काय तुम्हाला मी, हे किरणं आले अशा पद्धतीचे, राईट. हे किरणं आले आणि जाऊन कुठेतरी जाऊन ते एका पॉईंटला जाऊन भेटून जाते, ठीक आहे. मला तुम्हाला शिकवायचं एक प्रिन्सिपल फोकस. मला काय शिकवायचं तुम्हाला, प्रिन्सिपल फोकस. तो प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय बरं का, आपल्याला काय दिसायला भेटते की जे किरणं येत आहेत ते किरणं येऊन सरळ प्रिन्सिपल लाईनमध्ये कुठेतरी जाऊन बाहेर आउटसाईडला जाऊन कुठेतरी मर्ज होत आहेत, राईट का. ते कुठेतरी जाऊन आउटसाईडला जाऊन काय होत आहेत, मर्ज होत आहेत. तो हा जो काही प्रकार असेल याला काय म्हणणार मी, याला फोकस म्हणणार, ठीक आहे. हा काय असणार आपला, हा फोकस असणार. परंतु आता गंमत बघा, डायग्राम काढण्याच्या अगोदर गोष्टी समजून घ्या. मी काय म्हणतोय, ही आपली कोणती आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. इथं काहीतरी एक वस्तू पडली होती, वस्तूमधून रे अशा पद्धतीने निघाले, राईट, अशा पद्धतीने निघाले. ही आपली प्रिन्सिपल ॲक्सिस होती, ही प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, समजा ही प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. तो रे या ऑब्जेक्टपासून निघाले अशा पद्धतीने आणि जाऊन अशाच पद्धतीने काय झाले, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आले, ठीक आहे. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल की जी ऑब्जेक्ट होती याची इमेज कुठे बनेल, याची इमेज जिकडे कुठेतरी बनेल इन्फिनिटी डिस्टन्सवरती, ठीक आहे. इन्फिनिटी डिस्टन्सवरती मला बनताना दिसायला भेटते. मग त्याचा जो की फोकस पॉईंट आहे लक्षात घ्या, हा होऊन जाईल आपला F1, राईट का. तर ज्या पॉईंटपासून रे निघतायत आणि कॉन्व्हेक्स लेन्सला जाऊन भिडतायत, तो हा झाला आपला, याला म्हणतो फर्स्ट फोकस. याला काय म्हणतो मी, फर्स्ट फोकस. तो फर्स्ट फोकस म्हणजे काय, तो बात लक्षामध्ये ठेवा. तो फोकस पॉईंट आपल्याला लिहायचा आहे. आता मी जे आकृती काढली, आकृती तुमच्या पुढे याच्यात काढून घ्या, याला फर्स्ट फोकस मी म्हणतो. तो याला आपण फर्स्ट फोकस म्हणतो. अजून फर्स्ट फोकस कोणता बरं का, तो हे झालं कशाबद्दल, दिस इज अबाउट द कॉन्व्हेक्स लेन्स. आता मला सांगायचं तुम्हाला कॉन्केव्ह लेन्सबद्दल. बघा, ही कॉन्केव्ह लेन्स आहे. याच्यामध्ये काय करतंय बरं का, किरणं समजा अशा पद्धतीने किरणं आले, ही प्रिन्सिपल ॲक्सिस झाली, किरणं अशा पद्धतीने आले. किरणं जरा दुरून दाखवतो, अशी किरणं आली, अशी किरणं आली, ठीक आहे. अशी किरणं आले, किरणं जरा लांबूनच दाखवायला पाहिजे होते. अशी किरणं येत आहेत आणि किरणांना मर्ज करून इथे जाऊन कुठेतरी भेटत आहेत अशा पद्धतीने. लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य काय आहे की आपला हा जो काही लेन्स आहे खालचा, तो कोणता आहे बरं का रे, तो कॉन्केव्ह शेपचा आहे. तो कॉन्केव्ह शेपचा आहे. तर तुम्हाला काय सांगायचं तात्पर्य काय आहे, आता बघा, अशा पद्धतीने किरणं आल्यानंतर ते जातात आणि असे बाहेर निघतात, तर पॅरलल टू दी व्हॉट, पॅरलल टू दी प्रिन्सिपल ॲक्सिस. तो प्रिन्सिपल ॲक्सिसला येतात तिरपे आणि अशा पद्धतीने बाहेर निघतात, येतात तिरपे आणि अशा पद्धतीने बाहेर निघतात, ठीक आहे. तो मी सांगतोय का तुम्हाला बरं का, की किरणं इकडून अशा पद्धतीने येतात, अशा पद्धतीने इकडे जात आहेत. मग तुम्ही म्हणणार की फोकस कुठे आहे, तो या लाईनला मी एक्सटेंड करतो, या लाईनला मी एक्सटेंड करतो, प्रिन्सिपल ॲक्सिसवरती नेतो आणि हा आपला काय होऊन जाईल, तो हा पॉईंट जो काही आपला ज्याला लाल कलरने दाखवतो, हा लाल कलरवाला आपला काय होऊन जाईल बरं रे, हा लाल कलरवाला आपला होऊन जाईल फर्स्ट फोकस. तो याला काय म्हणतो मी, फर्स्ट फोकस. तो लक्षात घ्या, कॉन्व्हेक्स मिरर असू द्या का कॉन्केव्ह मिरर असू द्या, वस्तूकडून येणारे रे अशा पद्धतीने येत आहेत, ठीक आहे, आणि सरळ बाहेर निघून असं सरळ निघून जात आहेत, ठीक आहे. इकडून काय करत आहेत, इकडून कुठून तरी रे अशा येत आहेत आणि सरळ इथं प्रिन्सिपल याला पॅरलल जात आहेत. तो मी तुम्हाला बोललो की सांगा फोकस कोणता आहे, तुम्ही म्हणणार फर्स्ट फोकस. हा झाला फर्स्ट फोकस आणि आता याला एक्सटेंड करून हा झाला या प्रिन्सिपल याचा अर्थ हा झाला फर्स्ट फोकस. तो याला म्हणतो मी फर्स्ट फोकस आणि डिनोट करतो F1ने, डिनोट करतो कशाने, F1ने. तो हा झाला फर्स्ट फोकस. सोपा सरळ काय अर्थ असेल बरं का, जे किरणं कोणते पण किरणं असू द्या, आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिसवरती किरणं जर का मर्ज होत असतील तर तो पॉईंट काय झाला आपला, तो फोकस पॉईंट झाला. तो काय झाला आपला, फोकस पॉईंट झाला. लक्षात येते का, प्रिन्सिपल लाईनवरती जर का किरणं मर्ज होत असतील, तो मर्जिंग पॉईंटवाला आपला काय झाला, फोकस पॉईंट झाला. त्याला तुम्ही फोकल पॉईंट पण म्हणतात, त्याला तुम्ही फोकल पॉईंट किंवा फोकस म्हणतात. लक्षात घ्या, प्रिन्सिपल लाईनवरती असल्या कारणाने त्याला मी प्रिन्सिपल फोकस म्हणतो. प्रिन्सिपल लाईनवरती असल्या कारणाने त्याला मी काय म्हणतो, प्रिन्सिपल फोकस म्हणतो. परंतु तुम्हाला मी काय बोललो, फर्स्ट फोकस बोललो. तो कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे फर्स्ट फोकस कुठे असतो एवढं लक्षात राहू द्या, आणि कॉन्केव्हमध्ये फर्स्ट फोकस कुठे असतो एवढं लक्षामध्ये राहू द्या, ठीक आहे. त्याला आपल्याला अप्लाय करायचं F1 आणि F2 आपल्याला दिसायला भेटतो. सांगायचं तात्पर्य काय आहे की लेन्समध्ये फोकस पॉईंट 2 असतात. लक्षात घ्या, सेंटर ऑफ रेडियस 2,
सेंटर नंतर रेडियस ऑफ कर्वेचर 2, सेंटर ऑफ कर्वेचर 2, रेडियस ऑफ कर्वेचर पण 2 असतात, फोकस पॉईंट पण 2 असतात. ही बात पण तुमच्या लक्षामध्ये ठेवायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. तो मी फर्स्ट फोकस सांगितला. आता सेकंड फोकस काय असतो बघा. फोकस म्हणजे काय तुम्हाला कळाला की बाबा प्रिन्सिपल ॲक्सिसवरती सगळे रे जिथं मर्ज होत असतील ना, तेव्हा तो पॉईंट जो आहे ना, तो इमॅजिनरी पॉईंट असो का काय, ज्याला एक्सटेंड करून ओढतायत ना तुम्ही, तो पॉईंट असू द्या, त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, फोकस पॉईंट म्हणतो. एवढी बात तर तुम्हाला कळून गेलेली. आता समजा हा आपला कॉन्व्हेक्स आहे, मला तुम्हाला सेकंड काय सांगायचं आहे, सेकंड फोकस. सेकंड फोकस म्हणजे काय बरं का, आता बघा किरण कुठून येत आहेत, इकडून येत आहेत किरण, तो किरण इथून येत आहेत, अशा पद्धतीने किरण येत आहेत पॅरलल. तो प्रिन्सिपल ॲक्सिसला किरण पॅरलल येत आहेत आणि कॉन्व्हेक्स लेन्समधून अशा पद्धतीने जाऊन इथं काय होतात, कॉन्व्हेक्स लेन्समध्ये जाऊन अशा पद्धतीने कुठेतरी मर्ज होत आहेत. तो ज्या पॉईंटला ते मर्ज होत आहेत, लक्षात घ्या, ज्या पॉईंटला ते मर्ज होत आहेत कॉन्व्हेक्सच्या, तो आपल्याला दिसायला भेटतो, याला म्हणतो मी F2. याला काय म्हणतो मी F2. तो F2 म्हणजे काय बरं का, फोकस पॉईंटच आहे तो, प्रिन्सिपल फोकसच आहे तो, परंतु त्याला मी म्हणतो सेकंड फोकस. त्याला काय म्हणतो मी, सेकंड फोकस. तो सेकंड फोकस मी परत कॉन्केव्हच्या बाबतीमध्ये पण सांगतो. हे बघा हां, आता कॉन्केव्हच्या बाबतीमध्ये काय झाली प्रिन्सिपल ॲक्सिस, राईट, ही झाली आपली प्रिन्सिपल ॲक्सिस. याच्यामध्ये काय घडते बरं का, इथं घडताना असं दिसायला भेटतंय मला की काय होते बरं का रे, किरण जे अशा पद्धतीने येत आहेत, हे किरण आली इकडून, हे किरण आले आणि कशा पण निघाले, इथं मर्ज अशा बाहेर निघत आहेत, हे बाहेर निघत आहेत. ठीक आहे, बाहेर निघत आहेत. तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, बाहेर निघणाऱ्याचा सेंटर कुठे येतोय, इथं, इथं. हा जो काही असतो आपला, याला म्हणतो मी F2, राईट. याला म्हणतो मी F2. तो हा झाला F2 आपला. तर लक्षात घ्या, हा F2 आणि दुसरं काय दिसायला भेटलं, तर याचा पण तुझा F1 होता, याचा पण का आता F2 आणि या ऑब्जेक्टचा इथं का आता F1 होता. मला लक्षात येते का बरं का, मी काय बोलतोय बरं का, किरणं कशी जात आहेत, किरणं जर का समांतर जात असेल तर F2 इकडे बनेल, परंतु किरणं जर का अशा पण असं जर का जात असतील तर F1 बनेल. सांगायचं तात्पर्य काय आहे की कॉन्व्हेक्सला 2 फोकस असतात. ठीक आहे, तो डिपेंड करतं रे कोणत्या प्रकारचे आहेत. लक्षात आलं का, रे कशा जात आहेत त्याच्यावरून तुम्हाला F1 F2 भेटतो. पण हे झाले 2, याचे पण इथं येईल, याचा येईल F1 इथं. लक्षामध्ये. मला काय सांगायचं बाबा, की प्रत्येक भिंगाला 2 फोकस पॉईंट असतात. लक्षात आलं का रे, प्रत्येक भिंगाला 2 फोकस पॉईंट असतात. मी तुम्हाला नवीन सांगायची जरूरत आहे का, सांगा बरं. लक्षात आलं का, F2 आणि F1 असं आपल्याला वापरायचं आहे. मग आता याच्या पुढे F2 आणि F1 मी कसं वापरणार, तो समजा आहे बघा, ही आपली भिंग आहे, हे प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, राईट का. इथं याच्या माझा काय असणार आहे, इथं F1 असणार आहे आणि इकडच्या बाजूला माझा F2 असणार आहे नेहमी, राईट का. नेहमी असंच घडणार आहे. आणि कॉन्केव्हमध्ये काय होणार आहे, तर कॉन्केव्हमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल की कॉन्केव्हमध्ये जे काही आहे आपल्याला इकडच्या बाजूला, इकडे काय असणार आहे आपला, इकडे F1 असणार आहे आणि इकडे आपला काय असणार आहे, F2 असणार आहे. आणि नेहमी असंच वापर करणार आहे मी. ठीक आहे, एवढं बात तुम्ही लक्षामध्ये ठेवा रे. असं मी वापर करणार आहे की लक्षात घ्या, प्रत्येक भिंगाला 2 फोकस असतात, राईट का. फर्स्ट फोकस आणि सेकंड फोकस, 2 फोकस मला दिसायला भेटून जातात. कॉन्व्हेक्स म्हणजे कशा पद्धतीने असतात आणि कॉन्केव्हमध्ये कशा पद्धतीने असतात, मी तुम्हाला ते डायग्राम काढून दाखवली. परंतु दाखवताना बघा, कॉन्व्हेक्स आलं की तुम्हाला असं दाखवायचं आहे, कॉन्केव्ह आलं की तुम्हाला असं दाखवायचं आहे. बोला कळालं का, डायग्राम काढला का तुम्ही, सांगा पटकन, आहेत का तुम्ही. ठीक आहे, तो चला आता पुढे आपण त्याला अप्लाय करू ना. अप्लाय केल्यानंतर गोष्ट तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळून जाईल. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण आलो बरं. आता टर्मिनॉलॉजी कुठपर्यंत आली बरं का. पहिले सेंटर ऑफ कर्वेचर काय आले, 2-2 असतात. रेडियस ऑफ कर्वेचर काय आले, 2-2 असतात. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय बरं का, दोघं सेंटरमधून पास होणारी इमॅजिनरी लाईन जी असते त्याला प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणून देतो आपण. प्रिन्सिपल ॲक्सिसवरला भिंगवरला जो काही पॉईंट असतो की ज्याच्यामधून किरण जे काही आहेत ते किरण डेव्हिएट होत नाही, म्हणजे त्याच्यामधून जर का किरण गेला ना, अशा पॉईंटमधून किरण गेल्यावरती सरळ बाहेर निघेल, तो हे होणार नाही, काय होणार नाही, डेव्हिएट होणार नाही. तो जो काही पॉईंट असतो त्याला म्हणतो मी ऑप्टिकल सेंटर. सो ऑप्टिकल सेंटर इज द ओरिजिन ऑफ द लेन्स. नंतर पुढचं काय असतो बरं का आपला प्रिन्सिपल फोकस काय असतात, वेन द रे ऑफ द लाईट पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर इन्सिडन्स ऑन द कॉन्व्हेक्स लेन्स, दे आर कॉन्व्हर्ट टू द पॉईंट ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे, दिस पॉईंट कॉल ॲज द प्रिन्सिपल फोकस. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की बाबा, किरण आपल्या भिंगावरती किरण गेल्यावरती ते कुठेतरी मर्ज होतात. त्याला तुम्ही एक्सटेंड करा का कुठेतरी मर्ज होतात, म्हणजे मर्ज होतात. कुठे मर्ज होतात, प्रिन्सिपल ॲक्सिसवरती. तर प्रिन्सिपल ॲक्सिसवरती किरणांची जी काही मर्जिंग होते त्या पॉईंटला आपण फोकस पॉईंट असे म्हणतो किंवा फोकल पॉईंट असे म्हणत असतो. आणि भिंगांना फोकल पॉईंट 2 असतात, F1 आणि F2. कशा पद्धतीने असतात त्याची आकृती तुम्हाला मी काढून दाखवून दिलेली आहे. ठीक आहे, आता फोकल लेंथ. सो लास्ट टर्म फोकल लेंथ. आता फोकल लेंथ पण तुम्हाला दिसायला भेटतील, 2-2 फोकल लेंथ असतील. ठीक आहे, तो 2-2 फोकल लेंथ असतील, जे डिपेंड करून जाते ती बात कशानुसार आहे. ठीक आहे, तर बघा बरं का आता काय फोकल लेंथ कशा पद्धतीने तुम्हाला मी सांगतोय. फोकल लेंथ काय असणार आपली, फोकल लेंथ जी काही असते ती काय असते, आता त्याला आपण समजून घ्या. फोकल लेंथ म्हणजे काय की ऑप्टिकल सेंटरपासून, बघा रे, ऑप्टिकल सेंटर, ही काय आपली भिंग, ही काय प्रिन्सिपल ॲक्सिस, हा आहे आपला ऑप्टिकल सेंटर. ठीक आहे, ऑप्टिकल सेंटरपासून मर्जिंगचा पॉईंट, फोकल लेंथ कोणाला म्हणतो मी, लक्षात घ्या.
ऑप्टिकल सेंटरपासून मर्जिंगचा पॉईंट. समजा किरण अशी आली पॅरलल आपल्या प्रिन्सिपलला आणि जाऊन इथं मर्ज झाली. ठीक आहे, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, हे झाला आपला, हा झाला फोकस. ठीक आहे, तर ऑप्टिकल सेंटरपासून फोकसपर्यंत जे काही अंतर असते याला म्हणतो मी फोकल लेंथ. याला काय म्हणतो मी फोकल लेंथ. तर फोकल लेंथ तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, इथं पण माहिती आहे. तुम्हाला आठवत असेल की आपला जो थेडोलाइट शिकत होतो आपण, त्या थेडोलाइटमध्ये हे असे टर्म येत होते राईट का, ते असे टर्म येत होते जे आपल्याला तिथे जाऊन कळत नव्हते, पण आता याच्यानंतर आपल्याला ते तिथं पण अप्लाय करायची जरूरत पडणार आहे आणि तिथं आपण अप्लाय करायला पाहिजे. नेहमी आपण ते अप्लाय करायला पाहिजे, कारण की या गोष्टी तुम्हाला कळतात. तो ठीक आहे, ऑप्टिकल सेंटरपासून मर्जिंगवाला पॉईंट म्हणजे फोकस. तो ऑप्टिकल सेंटरपासून फोकसचं जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणून देत असतो, त्याला आपण फोकल लेंथ म्हणतो, डिनोटेड बाय स्मॉल एफ. तुला कळालं का रे, सांगा पटकन. फोकल लेंथ कळाली का? सिंपल आहे. फोकल लेंथ म्हणजे काय बाबा, की फोकल लेंथ म्हणजे आपलं जे काही फोकल सेंटर आहे, आपलं ऑप्टिकल सेंटर आहे, ऑप्टिकल सेंटरपासून फोकसपर्यंत जे अंतर असतं त्याला आपण फोकल लेंथ म्हणून देत असतो. त्यांना अप्लाय कशापणे करायचं ते आपण बघून घेऊया. तो ठीक आहे, आपल्याला या पूर्ण सिलेबसमध्ये शिकायचं काय आहे, ॲक्च्युली आपल्या पूर्ण याच्यामध्ये दोनच शिकायचं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आणि एक कॉन्केव्ह लेन्स. ज्याला मी कॉन्व्हेक्स म्हणतोय तो अशा पद्धतीने आहे आणि ज्याला मी कॉन्केव्ह म्हणतोय तो दिसायला अशा पद्धतीने आहे राईट. तो अशा पद्धतीने मला दिसायला भेटतो. या दोन रेबद्दल आपल्याला बघायचं आहे. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये आता होत असेल. ज्या टर्मिनॉलॉजी आपण सगळ्या बघितल्या त्याच्याबद्दल तुम्हाला आता कळत असेल की लेन्स हळूहळू डोक्यात शिरत असेल. चला ठीक आहे, जाऊया. आता बघा, हे प्रकार झाले आपले सहा प्रकार झाल्यानंतर बघा, सो कॉन्व्हेक्स लेन्स जी असते ती कॉन्व्हेक्स लेन्स आपली कोणत्या प्रकारची असते, ती कॉन्व्हेक्स लेन्स आपली या अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते. कोणत्या प्रकारची असते ती, कॉन्व्हर्जिंग टाईप असते. तो कॉन्व्हर्जिंग, आता तुम्हाला सांगा बरं का, हा वाला पॉईंटला या पॉईंटला मी ऑप्टिकल सेंटर घेईल का, नाही घेणार, कारण की किरण असे होतात. या पॉईंटला ऑप्टिकल सेंटर घेईल का, नाही घेणार. याला घेईल का, नाही घेणार. याला घेईल का, नाही घेणार. कोणाला घ्यायला पाहिजे मी हा पॉईंट बघा, हा वाला पॉईंट जो ना याला सरळ एक्सटेंड करतोय मी, हा वाला. तो इथं जो पॉईंट असेल ना याला मी ऑप्टिकल सेंटर घेणार का, कारण की जर का याच्यातून जर किरण पास झाली ना, तो कुठून पण याच्यातून जर किरण पास झाली ना ते सरळ निघतील बाहेर, ते डिव्हेट होणार नाही. तो ऑप्टिकल सेंटर एक लेन्समधला असा पॉईंट असतो की त्याच्यामधून जर का किरण पास झाली तर ते किरण, लक्षात आलं का, तर ते किरण डिव्हेट होत नाही, सरळच्या सरळ पास होतात. लक्षात आलं का पॉईंट तुम्हाला, तो राईट का. या आकृतीमध्ये तुम्हाला तो ऑप्टिकल सेंटर दिसत नव्हता, परंतु नक्कीच तो इथं असावा. मी त्याला एक्सटेंड करून इथं आणला आणि तो लेन्समध्ये इथं शोधला मी. लक्षामध्ये, तो लेन्समधला असा आपला पॉईंट असतो. तो वाट तुम्हाला कळते का आता, लक्षात राहू द्या रे. कळते का काय चाललंय ते. तो कॉन्व्हेक्स लेन्स ही कॉन्व्हर्जिंग टाईप असते आणि दुसरं कोणतं असतो आपली कॉन्केव्ह. आणि कॉन्केव्ह जी की असते ती कॉन्केव्ह आपली कोणत्या प्रकारची असते, तर किरण जर का आले तर असे डायव्हर्ट होत असतात, तो डायव्हर्जंट टाईप असते. हे पॉईंट आपण बघून घेतलाय. आपला बघायचं आपल्याला रे डायग्राम, ज्या मिररमध्ये बघितल्या ते रे डायग्राम इथं बघायचे आहे. तो मी काय करतो बरं का, मी एक लाईन काढतो. ठीक आहे, तो एक लाईन मी काढतो. या लाईनवरला जो काही आहे हा आपला सेंटर आहे. मला सांगा, लेन्समध्ये लाईनवरचा एक सेंटर आहे, म्हणजे आम्ही काय काढला, तुम्ही म्हणा ऑप्टिकल सेंटर. तो ऑप्टिकल सेंटर आहे, ऑप्टिकल सेंटर आहे. आणि इकडे समजा आपण F1 घेऊया, इकडे समजा F1 घेऊया, इकडे समजा F2 घेतोय. आता मला सांगा, इकडे मी F1 घेतोय, इकडे मी F2 घेतोय, तर तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा हे काय आहे, हे कोणत्या लेन्सबद्दल बोलतोय मी, राईट का. तो हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, हा कॉन्व्हेक्स लेन्स बद्दल मी बोलतोय राईट का. तो कॉन्व्हेक्स लेन्स बद्दल. मग आता तुम्हाला काय टाकायचं माहिती आहे का, रे डायग्राम फॉर द कॉन्व्हेक्स लेन्स. तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्व्हेक्स लेन्ससाठी रे डायग्राम कशी बनते, रे डायग्राम फॉर द कॉन्व्हेक्स लेन्स असं तुम्हाला नाव टाकायचं आहे. ही डायग्राम तुम्हाला अशा पद्धतीने काढायची. मग आता तुम्हाला दिसेल का भेटेल, हा F1 झाला. तो काही अंतर असेल समजा ऑप्टिकल सेंटरपासून F4 पर्यंत अंतर काहीतरी आहे, सेम अंतर इकडे मला दिसायला भेटते राईट का. तो समजा हा जर X असेल तर आपण आपला Xच आहे, म्हणजे हा जो काही झाला याला या पॉईंटला काय म्हणतो मी, टॉईस F1 राईट का, टॉईस F1. आणि या पॉईंटला इथं जो काही पॉईंट आहे या पॉईंटला मी समजा म्हणतो, या पॉईंटला टॉईस F2 म्हणतो. जो किती अंतरावरती आहे, हा जेवढा अंतरावर असेल इथून तेवढाच अंतरावरती हवाला असेल, जो सेम डिस्टन्सवरती आहे राईट. सो हा F1 पॉईंट, हा टॉईस F1 पॉईंट, हा F2 पॉईंट, हा टॉईस F2 पॉईंट. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये येते, डायग्राममध्ये दिसायला भेटते. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता जर तुम्ही पुढे गेलात तर पुढे काय शिकायला भेटते बरं बघा आता. तर पुढे जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटते, टर्मिनॉलॉजी सगळ्या झाल्यात. तो आपण कॉन्व्हेक्स लेन्स अशा पद्धतीने दाखवतोय. आपल्याला रे डायग्राम काढण्याचे रूल होते. पहिल्या ठिकाणी मिररमध्ये 4 रूल होते, त्या 4पैकी चौथा आता आपण वापरत नाही, उरले 3. त्या 3पैकी कोणते पण दोन वापरा तुम्ही, कोणते पण 2 वापरा. पहिले मिररमध्ये सुद्धा आणि इथं पण कोणते पण 2 रे वापरायचे आणि मर्जिंग जिथं होते तिथे इमेज काढायची. तुम्ही तिथं व्हर्च्युअल वगैरे सगळा पॉईंट तुम्ही बघितलाय, पाठ करायची जरूरत नाही आहे, डायरेक्ट आकृती काढायची, पटापट उत्तर येऊन जातं. ठीक आहे, तर बघा बरं आता पहिला रूल काय म्हणतोय, पहिला रूल म्हणतोय द रे ऑफ लाईट विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन पासेस थ्रू द फोकस अदर साईड ऑफ द. बघा रिफ्रॅक्शन का मेन्शन केलं असेल, कारण की मीडियममधून पास होतोय आणि बेंड होतोय, त्यामुळे रिफ्रॅक्शन आपण म्हणतोय. आता बघा तुम्हाला काय म्हणतात की द रे ऑफ द लाईट अशा पद्धतीने येते, रे ऑफ लाईट पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस येतोय राईट इथपर्यंत बरोबर. आफ्टर रिफ्रॅक्शन पासेस थ्रू द फोकस ऑन द अदर साईड ऑफ द लेन्स. तो दुसऱ्या साईडला असणारा जो फोकस आहे या फोकसमधून जातो, म्हणजे F2 मधून जातो. तो तुम्हाला कळाला का पहिला नियम रे कॉन्व्हेक्सचा. तो कॉन्व्हेक्स लेन्समध्ये रे डायग्राम काढण्याचा पहिला नियम तुम्हाला कळाला का,
जर का समजा आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलर रे जर आल्या तर कशा पद्धतीने जातील, हा झाला पहिला रूल. चला पहिला रूल झाल्यानंतर आपण जाऊ आता दुसऱ्या रूलकडे. दुसरा रूल काय असतो? दुसरा रूल असतो द रे ऑफ द लाईट द रे ऑफ लाईट पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर. ओके, द रे ऑफ लाईट पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर. तो रे कुठून पास होत आहेत? आता मला एक बात सांगा रे, ऑप्टिकल सेंटरमधून जर का समजा पास होत असेल तर बाहेर निघताना तो डेव्हिएट होईल, बरोबर आहे काय? बाहेर निघताना तो डेव्हिएट होईल, बरोबर आहे का? बिलकुल बी नाही, हे चुकलेले. कारण की आपला नियम काय सांगितला आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे की जर का ऑप्टिकल सेंटरमधून जर का पास झाला तर जसा पुढे जाईल तो, जसा पुढे जाईल. परंतु तुम्ही मागे काय बघितलं होतं माहिती आहे का? पोलमधून जातो पुन्हा पोलमधून वापस येतो. ती मिररची बात तुम्ही साईडला राहू द्या, मी मर्ज नाही करत आता त्याला, ठीक आहे. आता लेन्समध्ये काय घडते की जे किरणं आहेत ते किरणं ऑप्टिकल सेंटरमधून पास होत आहेत आणि सरळ डायव्हर्ट न होता सरळच्या सरळ निघून जातात. कारण की तो काय आहे आपला, तो पॉईंट कोणता आहे आपला? तो ऑप्टिकल सेंटर आहे. ऑप्टिकल सेंटरमधून किरणं कधी डिव्हिएट होत नाहीत, राईट का? रे ऑफ द लाईट पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स गोज स्ट्रेट, राईट का? इमर्ज विदाऊट एनी डिव्हिशन. तर कोणत्याही प्रकारचं डिव्हिशन न होता सरळच्या सरळ निघून जातोय, ठीक आहे. हा झाला दुसरा नियम. बोला कळाला का रे? जर का रे कॉन्व्हेक्स लेन्सच्या जर का ऑप्टिकल सेंटरमधून पास गेला तर सरळच्या सरळ जाईल तो. हे दोन नियम झाले आपले कॉन्व्हेक्सचे. कळाले का? पटकन सांगा.